स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. पहिला शुक्रवार आहे. बघा, महालक्ष्मी अगदी शुक्रवारीच आलेली आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना माता लक्ष्मीचा असतो आणि माता लक्ष्मीची एकूण एक सेवा आपल्याला एकूण एक दिवशी करायची असते. जे तुम्हाला जमेल, जो मंत्र जमेल, जी सेवा जमेल ती नक्की करायची आहे. बरं, आता एक प्रश्न, आता जस्ट एका ताईंचा कॉल आला म्हणून लगेच व्हिडिओ केलाय बरं का, की ताई धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणा किंवा मार्गशीर्ष गुरुवार म्हणा, आपण ही जी सेवा करतो या सेवेमध्ये आरती करायची नाही. शक्यतो धनलक्ष्मी कुंचम सेवेमध्ये आरती करायची नाही पूर्ण पूजा झाल्यानंतर, असं बरेच कोणी सांगतं. एक गोष्ट तुम्हाला सांगते बघा, सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर का आरती करायचीच नसती तर आरती ही परंपरा ही चालूच कोणी केली नसती. सगळ्यात महत्वाचं, मार्गशीर्ष गुरुवार जेव्हा आपण व्रत करतो, पूर्ण व्रत मांडणी, पूजा, विधी सगळं संपूर्ण झाल्यानंतर अगदी पुस्तकात लिहिलेलं आहे की आरती करायची, संपूर्ण नैवेद्य दाखवायचा. मग जर का ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे आरती करायची, तर कोण मूर्ख लोक आहेत जे आरती करायची नाही असं सांगतात? मला समजत नाही. खरं सांगते, लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं करू नका. कारण काय होतं, भोळेबाबडी लोक पूजा करतात, आपल्या देवाला आपली इच्छा, आपली सेवा समर्पित करतात आणि तुम्ही लोक असं अर्धवट ज्ञान त्यांना देता आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम तयार होतो आणि मग त्यामुळे काय होतं ना, की त्या ताईंची पूजा अर्धवट राहते. त्यामुळे आपल्या ग्रंथात, आपल्या शास्त्रात, आपल्या इथे कुठेच असं लिहिलेलं नाहीये की पूजा झाल्यावर आरती करायची नाही. मग ती धनलक्ष्मी कुंचम सेवा असू दे, का ती मार्गशीर्ष गुरुवार असू दे, किंवा ती वैभवलक्ष्मी व्रत असू दे, किंवा सत्यनारायण असू दे. असे तर मग भटजी बुवा आपल्या घरी जेव्हा सत्यनारायण करायला येतात त्यांनीही कधी आरती केली नसती, जोडीने करायला लावली नसती. अरे, आरतीचा मान घेता ना तुम्ही, मग आरतीचा मान घेता, मग आरती करायचीच नसते तर मग आरतीचा मान तरी कसा घेता? म्हणूनच आरती करायची असते. कोणाच्याही अंधश्रद्धेवर, कोणाच्याही अर्धवट नॉलेजवर जाऊ नका. आरती केल्याशिवाय आपली सेवा संपूर्ण होत नाही. कारण आरतीचा अर्थ त्या लोकांना माहिती नाही. कारण आरतीचा अर्थ असतो देवाला आर्ततेने हाक मारणे, न की उगाच कुठून तरी काहीतरी ऐकून तुम्हाला त्याचं ब्रह्मज्ञान शिकवणे. ठीक आहे, मला हे खरंच खूप तळतळून वाटलं तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी. कारण आज पहिला शुक्रवार आहे. बघा, आज माझा स्वतःचा वैभवलक्ष्मी व्रत आज मी सुरुवात केलेली आहे. इच्छा झाली तुमच्याशी ही गोष्ट शेअर करायची, कारण मी सुद्धा वैभवलक्ष्मी सेवा केली, त्याचनंतर पूजा केली, आरती केली आणि असं अर्धवट गोष्ट लोक सांगतात. एकतर ग्रंथांची माहिती नसते आणि देवधर्माचं काही गोष्टी सांगत बसतात. म्हणायचा अर्थ आहे तुम्ही नक्कीच अध्यात्म पसरवा, पण सगळ्यात महत्वाचं आहे खोटी माहिती किंवा अर्धवट माहिती लोकांना देऊ नका आणि भोळ्या भाबड्या लोकांना फसवू नका हो. खरंच आई महालक्ष्मीला काय लागते तर आर्ततेने हाक लागते, तेवढंच हवंय. श्री स्वामी समर्थ.